बापरे, 5 लाखाचं हॉस्पिटलचं बिल कशी व्यवस्था करायची? नमस्कार, वेलकम टू मधुराज. अचानक आलेल्या हॉस्पिटल बिलने नक्कीच मन अगदी एकदम भरून येत असेल आणि मग व्यवस्था कशी करायची? तर प्रत्येकाकडे यासाठी एक मेडिक्लेम पॉलिसी असणं खूपच जरुरी आहे. मेडिक्लेम पॉलिसी घेताना बऱ्याच गोष्टींचा आपल्याला बारकाईने विचार करावा लागतो आणि त्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे की पॉलिसी घेताना आपण काय काय विचारायला हवं. तर त्याची एक चेकलिस्ट बनवून ठेवा. काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला आज शेअर करते. चल तर मग बघूया. कोपे क्लॉज आहे का चेक करा. जर कोपे क्लॉज असेल तर बिलातली काही रक्कम तुम्हाला भरायला लागू शकते. रूम रेंटची लिमिट आहे का बघा. रूम रेंटवर कॅपिंग शक्यतो नको असा प्लॅन सिलेक्ट करा. रिस्टोरेशन बेनिफिट आहे का चेक करा. रिस्टोरेशन बेनिफिट म्हणजे सपोज तुमची पॉलिसी 10 लाखाची असेल आणि एका मेंबरनी 7 लाख यूज केले, तुम्ही क्लेम केलं आणि मग 3 लाखच राहिले. जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला काही आजार झाला आणि ॲडमिट करायची वेळ आली तर पुन्हा ती लिमिट 10 लाखाची रिस्टोर झाली पाहिजे. असं वारंवार झालं पाहिजे. आणि सेम पर्सन म्हणजे तीच व्यक्तीला तोच आजार जर झाला तर ते पण कवर असलं पाहिजे त्या पॉलिसीमध्ये. हे पण तुम्ही चेक करा. कन्झ्युमेबलचा कव्हरेज आहे की नाही ते चेक करा. म्हणजे काही वस्तू जसं की सिरिंज, ग्लाउज, फेस मास्क, ऑक्सिजन मास्क, पी पी किट वगैरे हा खर्च जवळजवळ 10 ते 20% हा खर्च बिलामध्ये असतो. तर तो पण तुमच्या पॉलिसीमध्ये कवर आहे की नाही चेक करा. नंतर काही डिझीज असतात, काही आजार, त्याला सब लिमिट आहे का चेक करा. म्हणजे काही ऑपरेशन, सर्जरी, काही ठराविक आजारासाठी खर्च केला तर त्यातली काही रक्कम तुम्हाला भरायला लागू शकते. तर तो पण एक क्लॉज चेक करा. तर तुम्हालाही तुमची मेडिक्लेम पॉलिसी सिलेक्ट करायला काही मदत हवी असेल तर नक्की मला व्हॉट्सअप करा. थँक्यू.